संसारामध्ये सुख हा शब्द आमच्या कानाला ऐकायला सुद्धा मिळत नाही. पण तुम्ही म्हणता 31 वर्षापूर्वी लग्न केलं, मला सांगा सुख मिळावं म्हणून केलं का दुःख मिळावं म्हणून? हा, सुखासाठी केलं, पण सुख मिळालं? हा, अजिबात सुख मिळालं नाही. पण लग्नाच्या अगोदर काय वाटत होतं? संसारात सुख आहे, म्हणजे संसारात सुख मिळणार होतं, पण संसारात सुख मिळालं नाही. आता ज्यांचं लग्न झालं नाही बाबा, त्यांना वाटते संसारात फार सुख आहे. आता आमच्या मृदंगाचार्यांचं लग्न नाही झालेलं, त्यांना वाटतं संसारात सुख आहे. 2 तास पखवाज वाजवायचा काय एवढं सोपं आहे का? पखवाज वाजवणं सगळं अंगठीलं होते. महाराज 2 तास कीर्तनात पखवाज वाजवता, सगळं अंग दुखून येते. असं वाटतं घरी गेल्यावर हात दाबायला बायको हा पाहिजे म्हणते. महाराज तुम्ही कीर्तनात 2 तास पखवाज वाजवता, असं वाटतं घरी गेल्यावर हात दाबायला बायको दाबतेत का हात? खरं सांगा बरं, आईच्या दारात येत दाबतेत. तुम्ही धन्य आहेत महाराज. आता टाळकऱ्यांची उभं राव पाय दुखत आहेत, असं वाटतं घरी गेल्यावर पाय दाबाई बायको पाहिजे म्हणतात. बाबा पाय दाबत वा वा वा, फार खरं सांगितलं बरं. आता गायनाचार्यांची गळे दुखत आहेत गायन करू करू, असं वाटतं घरी गेल्यावर गळा दाबायला नाही म्हणणार हो महाराज, गळा चोळायला. बायको चोळणार अजिबात नाही. जोपर्यंत लग्नच होत नाही तोपर्यंत वाटतं संसारामध्ये सुख आहे, संसारामध्ये सुख आहे. पण वास्तविक पाहता ज्यावेळी आम्ही संसारात पडतोय त्यावेळी मात्र आम्हाला कळून चुकतं संसारामध्ये दुःख सोडून काही सुद्धा नाही. डोळ्याला सुख वाटतं पण वास्तविक पाहता संसारात सुख नाही. सुख पाहता जवापाड आणि दुःख पर्वता एवढे. या संसारामध्ये भले भले फसलेत, तुमच्या माझ्यासारखे फसलेत, यात नवल नाही. बघा प्रपंचात असताना सुद्धा आपल्याला परमार्थ करता येतो, प्रपंचात असताना सुद्धा आपल्याला भक्ती करता येते. परमार्थ फार सोपा आहे, भक्ती फार सोपी आहे. कुणासारखी भक्ती केली पाहिजे, कुणासारखा परमार्थ केला पाहिजे, जरा लक्ष देऊ नाही का? कनिष्ठ जातीमध्ये माझ्या चोखोबरायांनी जन्म घेतला. जातीनं कनिष्ठ आहे. कनिष्ठ जातीमध्ये जन्म घेऊन सुद्धा माझ्या चोखोबरायांचं नाव आजही आमच्यासारखे वारकरी काढतायत. बघा प्रपंच अगदी गरिबीचा आहे, संसार अगदी गरिबीचा आहे. सकाळी जर काही खाल्लं तर संध्याकाळी काय खावं याची पंचायत होती. परिस्थिती गरिबीची जरी असली तरी मनाची मात्र श्रीमंती होती. माझ्या चोखोबरायांच्या प्रपंचावरती एक संकट आलं. एक लक्षात ठेवा, संकट आलं की समजायचं देव जवळ आलं ना, की समजायचं देव जवळ आला. सुखामध्ये कधी आपल्याला देवाची आठवण होतच नाही, पण दुःख आल्यानंतर देवाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून दुःख आलं की समजायचं देव जवळ आला. माझ्या चोखोबरायांच्या प्रपंचावरती आता संकट आलं. चोखोबरायांच्या पत्नी चोखोबरायांना सांगू लागल्या, मालक ओ मालक ऐका ना, मालक आपली परिस्थिती फार गरीब आहे. हो मालक, आपल्या घरामध्ये अन्नधान्य नाही आहे. पण मालक ऐका ना, या सगळ्या गोष्टीचे मला जाण आहे. पण मालक आता माझे 9 महिने 9 दिवस भरत आलेत. मालक मला सासू नाही आहे, तुम्हाला आई नाही आहे, मला सुद्धा आई नाही आहे. पण मालक बाळणपण करण्याकरता आपल्या घरामध्ये एक महिला पाहिजे, एक बाई माणूस पाहिजे. कारण बाळणपण ही अशी गोष्ट आहे की बाळणपणामध्ये तुम्हाला काही सुद्धा करता येणार नाही. मालक ऐका ना, जा ना ओ मालक,
तेवढं बाईसाहेबांना जाऊन घेऊन या. पूर्वी नणंद जर आपल्यापेक्षा मोठी असेल तर त्या नंदीला बाईसाहेब म्हणलं जायचं, नंदीला ताईसाहेब म्हणलं जायचं. तसं आता चोखोबरायांच्या पत्नी चोखोबरायांना सांगू लागल्या, मालक जा ना, मालक जा ना, तेवढं बाईसाहेबांना जाऊन घेऊन या. चोखोबरायांनी सांगितलं ठीक आहे. त्या भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं. छोटीशी झोपडी. पूर्वी लोकांची परिस्थिती गरीब असायची पण लोकांची मन मात्र श्रीमंत होती. बरोबर आहे ना बाबा? पूर्वी लोकांची परिस्थिती गरीब असायची पण लोकांची मन श्रीमंत होती. पण आता याच्या उलट झालं. लोकांची परिस्थिती श्रीमंत होत चालली पण लोकांची मन मात्र भिकारी झाली. फार अवघड झालं. पूर्वी जर घरी एखादा पाहुणा आला, मी आताच सांगत नाही पूर्वीचं सांगते, पूर्वी जर एखादा पाहुणा घरी आला मोबाईलच्या काळाच्या अगोदर, जर एखादा पाहुणा आपल्या घरी आला मामा, तर पाहुणा घरी आल्याबरोबर विचारपूस करायचा, पाऊस बरा झालाय, पीक पाणी चांगलंय, जनावरं किती आहेत, मुलगी नांदायला गेली तिचं बरं आहे का, तिच्या सासरी बरं आहे का, तिची लेकरं बरी आहेत का, तिच्या इकडे पाऊस बरा झालाय का. परंतु आता हे पाहायला मिळत नाही. पूर्वी जर पाहुणा आला तर गप्पा मारण्यामध्ये अख्खी रात्र निघून जायची. बरोबर आहे ना बाबा? पूर्वी गप्पा मारण्यामध्ये सगळी रात्र निघून जायची. लोकांना झोपा सुद्धा लागत नव्हत्या, कारण प्रेम होतं, मनामध्ये आदर होता. परंतु आता याच्या उलट झालं. आता जर का एखादा पाहुणा आपल्या घरी आला, पाहुणा घरी आल्याबरोबर अजिबात विचारपूस करणार नाही. पाहुणा घरात आल्याबरोबर विचारतो, तुमच्याकडे सीपीनचा चार्जर आहे का? खरे का खोटे? कुठं गेलं प्रेम? कुठं गेलं? मोबाईल मध्ये. फार अवघड झालं. चोखोबरायांची परिस्थिती गरिबीची पण माझ्या चोखोबरायांचं मन मात्र श्रीमंत आहे. सकाळी सकाळी पंढरपूरच्या मालकाचं माझ्या विठुरायाचं दर्शन घेतलं. पाणी पिऊन माझे चोखोबराय आता बहिणीला घ्यायला निघाले. पायामध्ये चपला घातल्या, काही अंतर चालत गेले. काही अंतर चालत गेल्याच्या नंतर मुखामध्ये त्या भगवान परमात्म्याचं नाव आहे. बहिणीच्या घराचा रस्ताच विसरून गेले. बहिणीचं घर लक्षातच राहिलं नाही, प्रपंच नाही लक्षात राहिला. आता माझ्या बायकोचं बाळंतपण होणार आहे, नाही बायको लक्षात राहिली, घरही लक्षात राहिलं नाही, बायकोही लक्षात राहिली नाही आणि बहीणही लक्षात राहिली नाही. माझ्या चोखोबराई सगळं काही विसरून गेले आणि पंढरीला जाणारा रस्ता धरला. पंढरपूरचा रस्ता पकडला. पंढरपूरमध्ये गेल्यानंतर एक विधी सांगितलाय, चंद्रभागे स्नान तुका मागे हीच दान. जे कट्टर वारकरी ते गेल्या गेल्या पंढरपूरला दर्शनाला जातच नाहीत, पहिल्यांदा चंद्रभागेच्या पवित्र अशा पाण्यामध्ये आंघोळ करतात आणि नंतरच माझ्या विठुरायाच्या दर्शनाला जातात. तसं चोखोबरायांनी स्नान केलं आणि आता दर्शनाला निघाले. दर्शन बारीमध्ये चालतायत, पण त्या पंढरपूरच्या मालकानं, माझ्या विठुरायानं, माझ्या विठ्ठलानं त्या विटीवरती उभा राहून जरा डोकून पाहिलं तर माझा चोखा माझ्याकडे दर्शनाला आला. बहीण नाही लक्षात राहिली. अरे आज उद्या बायकोचं बाळंतपण होणार आहे, नाही लक्षात राहिलं. माझा चोखा सगळं काही विसरला आणि माझा चोखा माझ्या दर्शनाला आलाय. काय तो भाव आहे. ऐका, काळजी त्या भगवान परमात्म्याला वाटू लागली. आता माझा चोखा माझ्याकडे आला ना, त्याची बहीण मला व्हावं लागेल. चोखोबाची बहीण व्हायचं भाग्य या पंढरपूरच्या मालकाला, माझ्या विठ्ठलाला लाभलं. विटेवरून उडी मारली आणि आता चोखोबाची बहीण व्हायचं आहे. चोखोबाची बहीण होणं एवढी सोपी गोष्ट नाही. परिस्थिती गरिबीची आहे. परिस्थिती गरिबीची आहे म्हणून 3 दडपे एकत्र केलेलं, दंड घातलेलं, पातळ घातलं. आता दंड घातलेला आम्हाला कळणार नाही, कारण आमचे 2-2 कपाट साड्याने आधीच भरले. दंड बाबा आम्हाला काय कळणार. पूर्वी वर्षाला 1 साडी घेतली जायची, 30 साडी फाटेपर्यंत शिवून तीच घालायची. पूर्वी अंग झाकण्याकरता कपडे घातली जायचे, पण आता कपडेच अशी निघाली की जे अंग दाखवण्याकरताच. उलट झालं ना फार. ऐका, 3 दडपे एकत्र केलेलं त्यालाही ठिगळ पडले. त्याला दंड घातला, सुंदर असं पातळ घातलं. पायामध्ये शिवलेल्या चपला आहेत. 1 रुपयाच्या नाण्या एवढं कुंकू आहे. काखेमध्ये एक गाठोडं,
डोक्यावरती एक गाठोडं. चोखोबाची बहीण व्हायचं ना, एवढं सोपं आहे का चोखोबाची बहीण होणं? पंढरपूरच्या मालकाला सुद्धा फाटलेलं पातळ घालावं लागलं. आता चोखोबाच्या दारात आले, सूर्यास्ताची वेळ झाली. पण जसं सूर्यास्ताची वेळ झाली, चोखोबरायांच्या पत्नी आता देवाच्या त्या मूर्तीसमोर उभ्या होत्या, देवाला भांडत होत्या. का रे देवा, जो भक्त तुझी मनापासून भक्ती करतो त्याची तू अशीच परीक्षा घेतोस का? अरे मालक, कधी सकाळी दिवस उगवल्याबरोबर गेलेत रे, पण देवा दुपारी येतो बोलले, पण आता सूर्यास्ताची वेळ झाली, माझे मालक अजून आले कसे नाहीत? इतक्यामध्ये दरवाजावरती थाप पडली. वहिनी उघडा दार हाका मारी. भगवान परमात्म्यानं चोखोबरायांच्या बहिणीचं रूप घेतलं, दरवाजावरती थाप टाकली. वहिनी वहिनी, मी तुमच्या दारात आली, वहिनी दरवाजा उघडा. जसा दरवाजा उघडला आणि बाईसाहेब दारात दिसल्या. आता चोखोबरायांच्या पत्नी बाईसाहेबांना म्हणू लागल्या, बरे झाले बाई तुम्हा देवाने धाडिले, बरे झाले बाई तुम्हा देवाने धाडिले, आणि पती माझे गेले कुणीकडे. बरं झालं ओ बाईसाहेब, तुम्हाला देवानंच पाठवलं असावं. कुणाला म्हणतायत? देवालाच. बरं झालं बाईसाहेब, अहो तुम्हाला देवानंच पाठवलं असावं. तुमचे दादा माझे मालक कधी सकाळी तुम्हाला आणायला गेलेत. आता भगवान परमात्मा सांगू लागला, अहो वहिनी मला माझ्या दादानंच पाठवलंय. आता मी आले ना, दादाचं काय काम इथे? मी तुमचं सगळं काही काम करेल वहिनी, आता दादाचं काही काम नाही. भगवान परमात्मा चोखोबरायांच्या घरी आता राबू लागला. दुसऱ्या दिवशी पहाटेपासून याचा दिनक्रम चालू झाला. पहाटे 3 वाजता उठावं. कुडाचं घर आहे ना, आता कुडा मला कळणार पण नाही. कुडाचं घर आहे, तो कुड लिपून काढला, त्याला पोथरा दिला, चूल सारवून काढली, घर सारवून काढलं. छोटंसं घर, त्याच्या पुढे छोटंसं अंगण आहे. गरीबाला कुठून येणारं मोठं अंगण, छोटंसं अंगण आहे दारापुढे. त्या छोट्याशा अंगणामध्ये आता सडा मारला, सडा टाकला, चूल पेटवून पाणी ठेवलं, अंघोळ केली, बागेमधून फुलं तोडून आणली, देवपूजा केली. चोखोबरायांचं छोटंसं अंगण आहे, त्या अंगणामध्ये माझा भगवान परमात्मा पालखी मांडी घालून बसला. मान खाली घातलेली आहे, हातामध्ये रांगोळी आहे, हातामध्ये रांगोळी, मान खाली घालून त्या छोट्याशा अंगणामध्ये हा माझा भगवान परमात्मा आज रांगोळी काढू लागला. चोखोबरायांच्या घरचं सगळंच काम माझा भगवान परमात्मा करू लागला. स्वयंपाक करायचा, भांडी घासायची, कपडे धुवायचे, सगळं काही काम माझ्या भगवान परमात्म्याने केलं. बघता बघता आता चोखोबरायांच्या पत्नीच्या पोटामध्ये वेदना होऊ लागल्या. आता बाळंतपणाच्या कळा येऊ लागल्या, प्रसूतीची वेळ जवळ आली. आता मात्र त्यांना त्रास सोसवेना. आता भगवान परमात्मा बाळंतपण करू लागला. बघता बघता कानावरती लेकराची आरोळी आली, आणि जसा लेकराचा ओरडण्याचा आवाज कानावरती आला, तसा हा जगाचा मालक चोखोबरायांच्या पत्नीला सांगू लागला, वहिनी ओ वहिनी मी आत्या झाले, वहिनी तुम्ही आई झालात, माझा दादा बाबा झालाय, सुंदर असा मुलगा झालाय बघा तुम्हाला. आता बाळंतीन बाईचं काही काही करावं लागतं माझ्या माता माऊल्यांना चांगलं माहिती आहे. सगळं काही काम हा भगवान परमात्मा करू लागला. सगळं काही काम माझ्या भगवान परमात्म्यानं केलं. एवढंच नाही, मी तर सांगेल की सुखाचं बाळंतपण, सुखाचा शब्द लक्षात ठेवा, सुखाचं बाळंतपण आईच्या व्यतिरिक्त जगामधली कुठलीही स्त्री करू शकत नाही. बाळंतपण आता हा भगवान परमात्मा करू लागला. लेकराची टाळू भरावी, त्याची मालिश करावी, त्याला नहू घालावी, बाळंतीन बाईला नहू घालावी, तिचं पथ्य पाणी द्यावं, सगळं काही करावं. आता कपडे भरपूर व्हायला लागले,
कपडे डोक्यावरती घ्यावे, नदीवरती जावं, नदीवरून कपडे धुवून आणावे, सगळं काही काम हा भगवान परमात्मा करू लागला. बघा, बघता बघता 4, 10, 12 सुवासिनी बोलवल्या, साखर पानं वाटली आणि साखर पानं वाटल्याच्या नंतर त्या लहान लेकराचं नाव कर्ममेळा असं ठेवलं. नाव ठेविले कर्ममेळा. कर्ममेळा लेकराचं नाव ठेवलं. आता चोखोबराई यायची वेळ झाली. चोखोबराई परतायची वेळ झाली. आता मात्र बाईसाहेब वहिनींना सांगू लागले, ओ वहिनी, आता मला माझ्या घरी जावं लागेल. वहिनी, फार दिवस झालं बघा तुमच्या इथे येऊन, नाहीतर रागे भरतील मला धनी माझे. वहिनी, मी जर नाही ना गेले तर माझे धनी मला रागवतील, माझे मालक ओरडतील, अहो हाच जगाचा मालक आहे. याला कोण बोलणार आहे? पण चोखोबराई यायची वेळ झाली. आसपासच्या बायका विचार करू लागल्या, देवानं किती मोठा बदल केला हिच्यात. इथून पाठीमाग यायची, दरवेळेस भांडूनच जायची, पण आता सगळंच काम करते. भांडी घासते, कपडे धुते, स्वयंपाक करते, सगळं काही करते. देवानं किती बदल केला हिच्यात. आता जायची वेळ आली. आता मात्र बाईसाहेबांनी हात जोडले, वहिनी, वहिनी, मला आता जावं लागेल. पण आता वहिनी सांगू लागल्या, बाईसाहेब, तुम्ही आता असं जाऊ नका, येऊ द्या, धनी करतील बोळवण. माझ्या धन्याला येऊ द्या, तुमच्या दादाला येऊ द्या बाईसाहेब, ते तुमची बोळवण करतील, तुम्हाला साडी घेतील, चोळी घेतील, बांगड्या भरतील. अहो माझ्यासाठी एवढं काही केलंय, माझी आई सुद्धा मला तुम्ही आठवण दिली नाही. बाईसाहेब, आता तुम्ही जायचं नाही असं. अहो मीच गेली असते बाजारामध्ये, मीच तुम्हाला साडी आणली असती, चोळी आणली असती, बांगड्या भरल्या असत्या, पण आम्ही गरीब आहेत ना, या गावामध्ये आम्हाला कुणी ओळखत नाही. ऐका, तुमच्या दादाला आणि माझ्या धन्याला येऊ द्या, ते तुमचं सगळं काही करतील आणि मग तुम्ही जा. त्यावेळी या जगाच्या मालकानं हात जोडले, ओ वहिनी, तुमची साडी नको, तुमची चोळी नको, तुमची बांगडी सुद्धा नको, पण वहिनी ऐका ना, माझ्या दादाचा संसार फाटका आहे. वहिनी, माझा दादा फार गरीब आहे हो, फक्त माझ्या दादाचा संसार एवढा जपा वहिनी. त्या भक्ता करता भगवान परमात्मा काहीही करायला तयार होतो. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. वहिनी, कपडे धुवायचा जर कंटाळा आला, माझं ध्यान करा, मी तुमचे कपडे धुवून द्यायला येईल. तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा आला, तुमचा स्वयंपाक मी करेल, फक्त माझ्या दादाला सांगू नका, माझ्या दादाचं मन दुखवू नका. ऐका, प्रपंचामध्ये फार असं दुःख होतं, पण माझ्या चोखोबरायांनी मात्र एक देव आपलासा करून घेतला. संसारामध्ये सुख नावाची गोष्ट प्राप्त झाली. सुख फक्त मिळालं नाही, तो सुख पायात लोळू लागलं. आणि तुम्हाला पण जर सुख पाहिजे असेल तर ज्यानं त्यानं ज्याचा त्याचा एक देव आपलासा करून घ्यायचा आहे, त्याशिवाय सुख मिळणार नाही.